पाहतोय बीड सरपंच हत्या प्रकरणातील खंडणी प्रकरणातील खरं तर आरोपी वाल्मिक कराड जो आहे त्याला आता आज केज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आणि त्याला आता सध्या केज कोर्टात नेलं जात असतानाची व्हिडिओ सध्या आपण पाहतोय साम टीव्हीवरती संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहत आहात। वाल्मिक कराडला आज पुन्हा एकदा केज कोर्टात हजर केलं जाणार आहे। काल सुद्धा त्याला न्यायालयात हजर केलं गेलं होतं आणि त्यानंतर वाल्मिक कराडवरती अखेर मकोका लावण्यात आला होता। आज सुद्धा वाल्मिक कराडला केज कोर्टात हजर केलं जाणार आहे। मोठ्या पोलीस बंदोबस्तात वाल्मिक कराडला कोर्टाकडे नेण्यात येत आहे। तर ही दृश्य सध्या आपण पाहतोय। वाल्मिक कराडला आज पुन्हा एकदा केज कोर्टात हजर केलं जाणार आहे। त्यामुळे मकोका लागल्यानंतर आता न्यायालयात काय निर्णय होतो, पुढील तपास कसा असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मसाजोगचे ग्रामस्थ अत्यंत आक्रमक झाले होते, त्यांनी आंदोलन केलं होतं, आत्मदहनाचा सुद्धा इशारा दिला होता आणि त्यानंतर अखेर वाल्मिक कराडवरती मकोका लावण्यात आला होता। इतर 7ही आरोपींवरती मकोका लावण्यात आला होता, मात्र केवळ खंडणी प्रकरण असल्यानं वाल्मिक कराडवरती आधी मकोका नव्हता। तर वाल्मिक कराड समर्थकांनी आज परळी बंदची हाक दिलेली आहे। कराडला मकोका लावल्यामुळेच परळीत तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। समर्थकांनी पोलीस स्टेशन बाहेर मोठी गर्दी सुद्धा केली होती। नेमकं परळीत काय परिस्थिती आहे ही आपण पाहूयात। आमचे प्रतिनिधी संदीप भोसले या संदर्भात माहिती देत आहेत। काल वाल्मिक कराड याला केज इथल्या न्यायालयात हजर करण्यात आलं होतं आणि त्यानंतर वाल्मिक कराड याच्यावर मकोका लागल्यानंतर परळीमध्ये तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळालं होतं। वाल्मिक कराड याच्या समर्थनाकडून परळी अचानक बंद करण्यात आली होती आणि परळी शहर पोलीस ठाण्याबाहेर देखील वाल्मिक कराडचे जे समर्थक आहे यांनी देखील ठिय्या मांडला होता। या ठिय्यामध्ये वाल्मिक कराडाची आई आणि त्याच्या पत्नी हे देखील सहभागी झाली होती। सकाळी 11 पासून रात्री 9 पर्यंत हा ठिय्या चालला होता आणि महामार्गावरती टायर जाळले होते आणि याच सुरक्षेच्या कारणास्तव एस.टी. महामंडळ देखील काल बसच्या फेऱ्या देखील रद्द करण्यात आलेल्या होत्या आणि आज जे वाल्मिक कराडाचे समर्थक आहेत यांनी परळी बंदची हाक दिली आहे। परळी शहरात सध्या तरी ज्या बाजारपेठा आहेत ते बाजारपेठा उघड्या झाल्या नसल्याचं हे चित्र सध्याचं दिसतंय आणि इथून पुढची जी समर्थकांची बैठक झाली होईल आणि त्यानंतर परळी शहर बंदची हाक जी आहे ते पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आता परळी शहरात नेमकं वातावरण आज देखील कशा प्रकारचं राहणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे।